एकदा चला आतमध्ये येऊन तुम्ही विनाकारण उशीर करताय. वाघोलीकर नो ड्रिल 38 झालेत, 11:38 झालेत, अजून फील्ड सेटिंग तुमची लागलेली नाहीये. वाघोली विरुद्ध धानोरी असा सामना, धानोरी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध DK पॅन्थर्स वाघोली विरुद्ध धानोरी स्पोर्ट्स धानोरी. या दोन संघामध्ये आपण मॅच बघतोय. पहिल्या फेरीतला हा सामना पुणे एरिया वाईज असोसिएशन अर्थातच पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाच्या मान्यतेने या स्पर्धा घेतल्या जातात. तर आदरणीय सचिन ढवळे सर आणि सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीच्या वतीनं फ्री एंट्री या सगळ्या खेळाडूंना देण्यात आलेली आहे. उपाध्यक्ष पदावरती सरांची निवड झाली आणि त्याच्या औचित्यानं पहिल्यांदाच प्रहार प्रीमियर लीगमध्ये आपण पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना अर्थातच असोसिएशनच्या खेळाडूंना संधी मिळते आणि फ्री एंट्री मिळते. त्यांना टी शर्ट पण दिले जातात, कॅप पण दिले जातात. अतिशय ब्रँडेड कॅप आहेत खेळाडूंना ज्या दिलेल्या आहेत सरांकडून आणि त्याचबरोबर ब्रँडेड कॅपच्या व्यतिरिक्त टी शर्ट पण दिलेले आहेत. अगदी मोफत, एंट्री मोफत आहे, कॅप मोफत आहे आणि ग्रास ग्राउंडवरती खेळण्याची संधी आहे. या ठिकाणी आपण बघणार आहोत सलामीची जोडी धानोरी स्पोर्ट्स कडून भरत टिंगरे आणि नॉन स्ट्राईक एंडला कौशल टिंगरे, भरत टिंगरे या दोन बिनीच्या शिलेदारांना आपण बघू. धानोरी स्पोर्ट्स एकेकाळी धानोरी स्पोर्ट्स आम्हाला लेदर बॉलमध्ये बघायला मिळायचा, हाफ पिच क्रिकेटमध्ये बघायला मिळायचा, फुल पिच क्रिकेटमध्ये बघायला मिळायचा. सगळ्याच क्रिकेटमध्ये सगळ्या फॉर्मॅटमध्ये हे खेळाडू बघायचे. भरत टिंगरे स्ट्राईक एंडला सामना करणार राहुल सातवचा. उजव्या हाताने राऊंड द विकेट राहुल सातव आणि काय स्क्वेअर कट आहे. भरत टिंगरेचा टिपिकल ब्रँडेड शॉट आहे, स्क्वेअर कट. 4 रन चौकाराबरोबर धाव फलकाला सुरुवात होते. 4 ऑन बोर्ड. आकुट टप्प्याचा चेंडू उजव्याच्या बाहेर टाकला होता, रूम मिळाला तिथे भरत टिंगरेला आणि त्याचा जबरदस्त फायदा उठवला भरत टिंगरेने. 4 धावा. धानोरी स्पोर्ट्सची सुरुवात. कमालीचा आक्रमक खेळाडू आहे. 2007 पासून मी भरत टिंगरेला बघतोय क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळताना. लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील भरत टिंगरेने तेवढाच प्रभावी खेळ केला होता. 2008च्या PDPL टुर्नामेंटमध्ये, 2009च्या PDPL टुर्नामेंटमध्ये, लेदर बॉल क्रिकेटमध्ये. आणि आज तागायत ही बॅट सातत्यानं धावा आणताना बघतोय आपण. दोन लागोपाठचे चौकार इथे येत आहेत. आपण पाहतो थोडासा बॅकफुट वरती फलंदाज आलेला आणि कव्हर ड्राईव्ह, अतिशय देखना फटका कव्हर ड्राईव्ह. टेनिस क्रिकेटमध्ये हे फटके खूप कमी बघायला मिळतात का, तुम्हाला इनसाइड आउट बघायला मिळेल. कव्हर ड्राईव्ह आणि इनसाइड आउट मध्ये थोडासा फरक आहे. यस, बापलेकांचा मी स्वागत करतो, विरेन आणि डॉन. तर 8 धावा फलकावरती पहिलं षटक. राहुल सातव यस अक्रॉस द बॅट. इथे कडक शॉट, तिसरा भरत टिंगरेच्या बॅटमधून लागोपाठचा तिसरा चौकार. धावांचा पाऊस पाडणारी ही बॅट आहे. पडतोय आज प्रत्येक वेळेस, आपण प्रत्येक मॅच मध्ये बघितलेलं आहे की धावा बनताय त्या विकेटवरती. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं 70 धावांचा पाठलाग करत असताना अलोक कोंडवा संघाने पहिल्या 8 चेंडूमध्ये 32 धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर जरूर लो स्कोर मॅच होती, मात्र 2 ओव्हरमध्ये ही मॅच फिनिश झालेली आपण पाहिले दुसऱ्या सामन्यामध्ये. त्यामुळे धावा बनतायत इथे. उजव्या हाताने ओव्हर द विकेट. इथे परत एकदा रिव्हर्स खेळायचा होता बरं टिंगरेला, मात्र अपेक्षित बाउन्स नव्हता. ज्या प्रकारचा टप्पा टाकला होता इथे राहुल सातवनं. 3 चौकार लागोपाठ चाललेले आहेत वाघोलीचा संघ मैदानामध्ये. मगाशी आपण दाहेरीच्या संघाची चर्चा करत होतो, ज्या स्पर्धेची मी चर्चा केली की 5 लाख रुपयाचं पहिलं बक्षीस होतं 900 टीम्स मधून उपविजेता. मात्र विजेता संघ आता मैदानामध्ये आहे त्या स्पर्धेतलाच वाघोली. डाव्याष्टीच्या बाहेर आहे. इथे वाईडची घोषणा होणार आहे. 13 धावा. धानोरी स्पोर्ट्स धानोरी गेले 20-25 वर्ष आपण या संघाला बघतोय धानोरी स्पोर्ट्सला क्रिकेटच्या मध्ये अधिराज्य गाजवताना.
2010, 12, 15 असा काळ होता की लेदर बॉल क्रिकेटमध्ये ही टीम अत्यंत प्रभावी होती, ताकदवान होती. तर पाहायचं इथे डेड बॉल, पंचांनी डेडची घोषणा केलेली आहे. गोलंदाज खरं तर मोर्चावरती होता, मात्र फलंदाजाने खेळायला नकार दिला. 38 मधला जो क्षेत्ररक्षक आहे त्यांना आपल्या डाव्या बाजूला उजव्या बाजूला जाता येत नाही. थोडेसे पुढे येऊ शकतात ते ज्यावेळेस गोलंदाज डिलिव्हर करतो बॉल. चांगला चेंडू आहे, लेंथ बॉल होता उजव्याच्या बाहेर. आणि कमबॅक करत असताना राहुल सातव पहिल्या 3 चेंडूमध्ये 12 धावा आल्या होत्या. पुढच्या 3 चेंडूमध्ये एक वाईड आलाय, मात्र 2 डॉट आहेत. धावफलक तिथेच आहे, 13 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू असताना रनअप स्टार्ट केल्यानंतर कुठल्याही क्षेत्ररक्षकाला डाव्या उजव्या बाजूला हलता येत नाही. थोडंसं ते पुढे मागे येऊ शकतात. दरम्यान आपण बघू शकतो पहिलं षटक पूर्ण होणार आहे. 14 धावा धावफलकावरती. सलामीची जोडी मैदानामध्ये भरत टिंगरे 6 चेंडूमध्ये 13 धावांचे योगदान. पहिल्या 3 बॉलवरती 3 चौकार टाकलेत भरत टिंगरेने. पहिला चेंडू एक्स्ट्रा स्क्वेअर कट केला होता, दुसरा एक्स्ट्रा कव्हरला चौकार होता आणि तिसरा स्क्वेअर लेगला चौकार होता. 3 दिशांना 3 चौकार भरत टिंगरेकडून आले होते आणि 3ही फटक्यांमध्ये त्याचं प्रभुत्व इतकं विलक्षण होतं. आपल्या लक्षात आलं असेल की हा फलंदाज जो आहे तो मैदानाच्या 4ही बाजूला खेळू शकतो. सगळे फटके आहेत भरत टिंगरेकडे, मोठे फटके देखील येतात. निश्चित लॉफ्टेड ड्राईव्ह देखील भरत टिंगरे लांब लांब फेकण्याची क्षमता ठेवतो. आणि आता स्ट्राईक एंडवरती परत एकदा भरत टिंगरे असणार आहेत. 14 धावा धावफलकावरती. कौशल नॉन स्ट्राईक एंडवरती सहकार्य आहे. गेल्या अनेक काही वर्षांमध्ये कौशलनं देखील आपली योग्यता उपयुक्तता सिद्ध केलेली आहे. अनेक खेळाडू इथे भरत टिंगरेच्या नंतरही काही खेळाडू संघात आलेले आहेत. ते संघ सोडून निघूनही गेलेले आहेत, मात्र भरत टिंगरे आजही खेळतोय. या स्क्वेअर लेगला चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षक आहे, कारण रिस्ट्रिक्शन संपलेलं आहे क्षेत्ररक्षणाचं. 38 सर्कलच्या बाहेर इथून पुढे 5 क्षेत्ररक्षक असणार आहे. 4 षटकांचा सामना आणि त्यामुळं एक षटक फक्त मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये आपण बघतो. 5 क्षेत्ररक्षक, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन साईडला 3 आहे, तर ऑफ साईडला डीप कव्हर आहे आणि त्याचबरोबर डीप लॉंग ऑफ सीमारेषा कव्हर करणारे एक्स्ट्रा कव्हर पॉईंट क्षेत्ररक्षक खाली आहे. थर्ड मॅन, फाईन लेग, त्याचबरोबर बॅकवर्ड स्क्वेअर लेग. डीपमध्ये कोणी क्षेत्ररक्षक नाही आहे. क्षेत्ररक्षकाच्या मागे कव्हर करण्यासाठी शॉर्ट फाईन लेग आहे, त्याचबरोबर शॉर्ट थर्ड मॅन आहे. यस, कौशलचा प्रयत्न होता, उचलायचा होता चेंडू. इम्प्रोव्हायझेशनचा प्रयत्न स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये त्याला जागा होती आणि तिथे जागा शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र फसलेला प्रयत्न आहे. 15 धावा धावफलकावरती. भरत टिंगरे 14 तर कौशल 0. धानोरी स्पोर्ट्स दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज इथे असणार आहे अजित कड. अनेक चांगले खेळाडू वाघोली गावातून पुढे आलेले आहेत. आसिफ शेख आज देश विदेशामध्ये खेळतोय, भारताच्या कानाकोपऱ्यात खेळतोय. राहुल सातव देखील मिस्टर प्रीमियर लीग म्हणून त्याला ओळखलं जातं. अनेक प्रीमियर लीगमध्ये याचा आयकॉन राहुल सातवला मोठी मागणी आहे. अजित कड, अतुल विटकर अशी नावं त्यानंतर येत आहेत. अजिंक्य गोळेने देखील मागच्या काही वर्षांमध्ये क्रिकेटमध्ये आपले योगदान दिलेलं आहे, तर विकास जाधवनं आपल्या फिरकीनं भल्या भल्या फलंदाजांना नाचवलेलं आहे. अशी नावं आहेत या संघामध्ये आणि बघायचंय वाघोली संघ या स्पर्धेमध्ये काय कमाल करतोय. खरं तर एका गावचा संघ एरिया वाईज म्हटल्यानंतर निश्चित मोठा एरिया त्यांना मिळू शकत होता. यस, आकाशामध्ये चेंडू जरूर आहे एक्स्ट्रा कव्हरला. मगाशी कव्हर ड्राईव्ह बघितला, आता इनसाइड आउट बघा. 6 धावा भरत टिंगरे. बघू शकतो आपण इथे बॅकफूट वरून मोठा फटका, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न भरत टिंगरेचा यशस्वी ठरला आणि धावफलक पुन्हा एकदा पुढे पोहोचेल. अजित कड गोलंदाजी मार्कवरती. अतुल विटकर मला वाटतं मागच्या काही स्पर्धांमध्ये संघामध्ये नाही दिसलेला, मात्र या खेळाडूची देखील गुणवत्ता उपयुक्तता मोठी आहे. अजूनही खूप मोठे खेळाडू आहेत. ओ हो, बाहेरची कड आहे, थोडीशी गती कमी केली होती. लेंथ बॉल होता, मागे सरकत लॉंग ऑफला उडवण्याचा प्रयत्न होता आणि तो फसलेला आहे. बाहेरची कड घेत चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. भरत टिंगरे बाद. 9 चेंडूमध्ये 20 धावा. सुंदर गोलंदाजी, सुंदर फलंदाजी राहिली भरत टिंगरेची. अजित कडच्या गोलंदाजीवरती यष्टिरक्षकानं टिपला झेल.
राहुल सातव या कॅचला कंप्लीट करताना आपण बघितला तर 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकामध्ये धानोरी स्पोर्ट्स धानोरी. नवीन फलंदाज अमोल पवार, महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तबगार अधिकारी म्हणून अमोल पवार साहेबांची ख्याती आहे. एक कर्तव्यदक्ष, कर्तबगार, त्याचबरोबर प्रचंड जरब असलेले अधिकारी म्हणजे अमोल पवार साहेब. आज क्रिकेटच्या मैदानामध्ये आम्ही बघूया आपल्या टीमसाठी काय योगदान देत आहेत. तर गोलंदाज अजित कड, यश मिळतंय अजित कडला. एक षटकार आल्यानंतर पुढच्या चेंडूवरती भरत टिंगरेला बाद करण्यात यश आलं. राऊंड विकेट. हो, इथे रिव्हर्स खेळायचा होता पहिलाच चेंडू. हीच खासियत असते टेनिस बॉल क्रिकेटची. लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपण बघतो की काही चेंडू फलंदाज बघतायत की मी आता 2-3 बॉल ते कमीत कमी बघतील T20 क्रिकेटमध्ये सुद्धा. पण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला तेवढाही वेळ नसतो. तुम्हाला पहिल्या बॉल पासून आक्रमण करावं लागतं आणि त्यामुळे प्रत्येक वेळेस तुमची आईसाईट ही स्थिर असेल असं निश्चित नाही आहे. त्यामुळं हात जमवणं, पाय जमवणं, डोळे जमवणं यासाठी टेनिस बॉल क्रिकेटरला फारसा वेळ मिळत नाही आणि या कंडिशन्समध्ये त्यांना खेळावं लागतंय. 22 धावा, 2 षटकांचा खेळ संपला एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटची 2 षटकं इथे शिल्लक आहे. प्रहार प्रीमियर लीगचा आस्वाद आपण घेतोय. गेले 12 वर्ष हा सोहळा अव्याहतपणे सुरू आहे. वर्षातून 2दा होतो आणि वर्षातून 2दा होणारी ही एकमेव स्पर्धा आहे. आदरणीय सचिन ढवळे सरांच्या माध्यमातून ही स्पर्धा पार पडत असते. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी मग MPSC, UPSC असेल किंवा इतर कुठल्याही सरळ सेवा भरती असतात ज्या माध्यमातून प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड होते. मग ती पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल किंवा वेगवेगळ्या आस्थापनांमधील ऑफिशियल स्टाफ भरती असेल. स्टाफ सिलेक्शनच्या सगळ्या एक्झाम्स ज्या होतात त्या एक्झामची पूर्वतयारी सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या माध्यमातून होत असते. आणि गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी किंवा तर्क क्षमता परीक्षण हे जे विषय असतात ते अत्यंत अवघड विषय असतात. सचिन ढवळे सर सोपे करून शिकवतात. उंच फटका, लॉफ्टेड ऑफ आणि यावेळेस 6 धावा. खणखणीत षटकार. लॉफ्टेड ऑफ आणि लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह यामध्ये देखील फरक असतो. आपण इनसाइड आउट आणि कव्हर ड्राईव्ह बघतो. कव्हर ड्राईव्ह म्हटलं की तो चेंडू जमिनीच्या समांतर जातो आणि आकाशातून उडवणारे हे चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाताना बघायला मिळतात. खणखणीत फटका इथे. पुन्हा एकदा षटकाची सुरुवात. विकास जाधवला आणलं जातंय. हो, काय फिरवतो विकास. बॉल फॉलो केलं बॉलला फलंदाजाने कौशलनं. मात्र त्याचं कौशल्य इथे कमी पडलेलं आहे. तो टायमिंग करू शकला नाही. धावफलकावरती 28 धावा. पहिल्या चेंडूवरती जो लेंथ होता निश्चित चांगला फटका आला. आपण म्हणतो की जो टप्पा पडून बाहेर जाणार होता चेंडू विथ दी स्पिन खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथेच लॉफ्टेड ऑफ 6 धावा मिळाल्या. यावेळेस तो अक्रॉस दी बॅट म्हणजे अगेन्स्ट दी स्पिन खेळण्याचा प्रयत्न करत होता मात्र फसलेला प्रयत्न आहे. विकास स्लोवर 1 टाकला होता यावेळेस. गुड लेंथवरती बॉल पडला, बाहेर गेला आणि बॅटला मात्र पूर्ण फसवलं त्यानं चेंडूनं. स्क्रीनवरती आपण परत एकदा बघू शकतो. उजव्याच्या बाहेर चेंडू टाकला होता. अगदी उजव्या पायाच्या समोर टाकला आणि अधिक बाहेर घेऊन गेलं चेंडूला. धावफलक इथे पोहोचणार आहे 28 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये विकास जाधव, जी चर्चा करत होतो आपण विकास जाधवची. फार जास्त स्पर्धांमध्ये मी विकास जाधवला गोलंदाजी करताना नाही बघितलेलं. पहिल्यांदा शिरसाट चॅम्पियन ट्रॉफीमध्ये गुजरात अगेन्स्ट खेळला विकास जाधव आणि काय कमालीची गोलंदाजी त्याने तिथे टाकली. त्यानंतर फायनल मॅचमध्ये देखील त्याची गोलंदाजी तेवढीच प्रभावी होती. त्यानंतर पुसेगावच्या नाईटमध्ये आम्ही बघितलं होतं विकास जाधवला. तिथेही भल्या भल्या फलंदाजांना त्याने आपल्या बोटावरती नाचवलं होतं. या मॅचमध्ये कौशल त्याच्या समोर आहे. बाहेर जाणारा चेंडू इथे अगोदरच ठरवलं होतं आणि दुसरा षटकार मिड विकेटच्या डोक्यावरून कौशल टिंगरेचा. व्हेरिएशन पाहिजे गोलंदाजांमध्ये.
पहिला चेंडू मोठा फटका खेळल्यानंतर दुसरा चेंडू थोडासा अलीकडे टप्पा घेतला, तिसरा थोडासा स्लोअर वन टाकला, थोडासा पुढे टप्पा होता. 2 चेंडू मिस झाले, त्यानंतर पुन्हा तेच तुम्ही करत असाल तर मोठा फटका येऊ शकतो. कौशल अगदी तयारीत होता, तुम्ही बघितलं असेल की 2 पाऊल तो पुढे आला आणि अक्रॉस द बॅट त्याने उचलला चेंडू. खणखणीत षटकार. परत एकदा विकास जाधव कौशल टिंगरे समोर 2 षटकार आलेले आहेत. हो इथे पाहायचं, बदल केला, थोडासा वेग दिला चेंडूला, टप्पा थोडासा आखूड घेतला, खाली राहिला चेंडू आणि मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात असलेला कौशल त्यावरती काहीसा गडबडला. षटक बरोबरच पूर्ण होणार आहे. 35 धावा एका गडाच्या मोबदल्यामध्ये. दानोरी स्पोर्ट्स दानोरी 8 चेंडूमध्ये 13 कौशल टिंगरे. तर शेवटचं षटक आता शिल्लक आहे. बरं, टिंगरेची अत्यंत सुंदर सुरुवात होती. 9 चेंडूमध्ये 20 धावांचं योगदान दिलं आणि त्यानंतर कौशलनं या षटकामध्ये 13 धावा आणल्यात. धाव फलकावरती 35. शेवटचं षटक आता टाकलं जाणार आहे. तर यानंतरची मॅच तयार राहा दोन्ही संघ. श्रीराम स्पोर्ट्स लोणावळा आणि एच के स्पोर्ट्स लोणीकन संगणक. चला, मला वाटतं अमित तापकीर आहे तिथे. लवकर चला. श्रीराम लोणावळा संघाचे संगणक दाखल झालेले आहेत. एच के स्पोर्ट्स लोणीकन चला, टॉससाठी चला. इनिंग ब्रेक मध्ये टॉस झालाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि निर्णय तिथेच द्यायचा आहे. वाघोली संघाला थोडीशी संधी दिली होती आम्ही, परंतु त्यामुळे मॅच 3 मिनिटं लेट झाली. तर लोणीकन टॉससाठी संघनायक पाठवा आणि त्याला काय डिसिजन घ्यायचा आहे तो सुद्धा सांगून पाठवा. फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक तिथे. ओ हो, काय कॅच आहे, अप्रतिम झेल आणि फलंदाज होईल बाद. अजिंक्य गोळे, अपकमिंग सुपरस्टार ऑफ पुणे टेनिस क्रिकेट. पूर्ण अक्रॉस द बॅट उचलायचा प्रयत्न होता इथे. अमोल पवार साहेब, अमोल पवार साहेब इथे बाद होताना आपण बघतोय. चांगला फटका मात्र अजिंक्य गोळेचा तितकाच सुंदर कॅच आहे. निश्चित 6 धावा तर पक्क्या होत्या, परंतु अजिंक्य गोळेचा हात मध्ये यायला नको होता आणि तो आला मध्ये. पहा, जवळपास तो 2 फूट उंच आहे जमिनीपासून आणि किती क्लिअर आहे. जवळपास 1 फूट आतमध्ये आहे सीमारेषेपासून. त्यामुळे पंचांना देखील हा निर्णय देणं सोपं झालेलं आहे. 2-36 दानोरी स्पोर्ट्स दानोरी. चौथ्या षटकामध्ये लोणीकन संघनायक. चला, एच के स्पोर्ट्स लोणीकन विरुद्ध श्रीराम स्पोर्ट्स लोणावळा असा सामना यानंतर संपन्न होईल. यस यस यस, बॅकफूट वरून पंच केला चेंडू, मात्र एलिव्हेशन जास्त उंच हवेमध्ये होता हा चेंडू अक्षयचा आणि झेल होणार आहे. 4-36. पूर्ण विकेटच्या खोलीचा वापर केला होता, तिथे मागे आला होता आणि उचलायचा प्रयत्न जो केला तिथे लॉंगॉनला अगदी सोपा झेल झालेला आहे. नवीन फलंदाज चला ताबडतोब. 30 सर्कलच्या आतमध्येच तुम्हाला क्रॉस करायचं होतं, लवकर चला. नवीन फलंदाज लवकर चला. इथे 16 मिनिटं संपलेली आहेत. एच के स्पोर्ट्स लोणीकनचे संघनायक आलेले आहेत. दोन्ही संघनायकांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊन थांबा.
लगेच जाऊन थांबा, कारण 2 मिनिटांना 2 चेंडू नंतर लगेचच अँकर तिथे पोहोचतील, पाहुणे पोहोचतील. आपण टॉस लगेच करायचा आहे. यस यस, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. पहिलाच बॉल फेस करताना अनुरागनं ठोकला षटकार. बरोबर चेंडूचा वेग आणि बॅटचा संपर्क यांचं टायमिंग जुळलं की मग मात्र असा सुंदर फटका बॅटमधून येतो. अनुराग 42 वरती 3. धानोरी स्पोर्ट्स धानोरी यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता आणि थोडासा लेंथ बॉलच्या प्रतीक्षेत असावा फलंदाज. अगोदरच त्याने चेंडूला अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न केला होता. षटक संपलं 4 षटकाच्या समाप्तीनंतर. धानोरी स्पोर्ट्स धानोरी 42. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये कौशल 14 वरती नाबाद राहिला, तर अनुराग 6 वरती नाबाद राहिला. विजयासाठी 43 धावांची आवश्यकता असणार आहे. भरत टिंगरेची अत्यंत सुंदर सुरुवात होती. 9 चेंडूमध्ये 20 धावा, कौशलच्या 14, आणि त्यानंतर अमोल पवार, अक्षय पवार फारशी आपल्या संघासाठी एकही धावेची भर टाकू शकलेले नव्हते. मात्र अनुरागनं षटकार ठोकून स्कोर कार्डला 42 वरती पोहोचवलेला आहे. 43 धावांची आवश्यकता असेल तिथे, तर राहुल सातवच्या एका षटकामध्ये 14 धावा, विकेट नव्हती. अजितकडनं पहिला विकेट मिळवली, 8 धावामध्ये 1 विकेट. विकास जाधव 12 धावा, तर राकेशनं शेवटच्या षटकामध्ये 2 बळी मिळवत केवळ 7 धावा खर्च केला. डेथ ओव्हरमध्ये चांगलं राहिलं षटक आणि त्यामुळं 43 धावांचं लक्ष आता असणार आहे ते धानोरी स्पोर्ट्स, माफ करा, वाघोली स्पोर्ट्स समोर. 24 चेंडू 43 धावा. तर टॉस बॉक्समध्ये जाऊया, जिथे मनीष पाटील सर आपल्याशी जोडले जात आहेत. दोन्ही संघनायकांना विनंती, आपण तिथे तात्काळ पोहोचा. आमचे पाहुणे देखील त्याच ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस होईल. थँक्यू. धन्यवाद नरेश टोमे सर. चला, दोन्ही कॅप्टन्स लोणीकंद आणि लोणावळा दोन्ही कॅप्टन्स यायचे. हडसन कंपनीमध्ये कार्यरत असलेले प्रकाश मडके सर आणि कोर कमिटी मेंबर प्रहार प्रीमियर लीगचे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार. या प्रकाश सर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ही मेहनत जी आहे खरंच वाखाणण्याजोगी आहे. पूर्ण कोर कमिटीचं हॅट्स ऑफ टू यू ऑल. आणि तितकं चांगलं नेतृत्व सचिन ढवळे सरांचं आम्हाला मिळालं आहे. आणि म्हणूनच जिद्द फक्त विद्यार्थ्यांमध्येच नाही पाहायला मिळत, तर आमच्या ऑर्गनायझर कमिटीमध्ये देखील जिद्द पाहायला मिळते. रात्री 1 वाजता येऊन पूर्ण मैदान व्यवस्थित आहे का त्याची चाचपणी केली. सकाळी 6:30 वाजता ही पूर्ण कोर कमिटी मेंबर्स या ठिकाणी उपस्थित होते आणि स्वतः सचिन ढवळे सर सकाळी 6:30 वाजल्यापासून या मैदानात आहेत. तर रात्र आणि सकाळ यातलं अंतर, यातला जो वेळ आहे तो खूप महत्त्वाचा होता. आणि सकाळी चाचपणी केली, खेळपट्टी खेळण्यायोग्य आहे, वातावरण सुद्धा खुललेलं आहे. त्याचमुळे आपण आजचा पूर्ण वेळापत्रक रात्री कितीही वाजू द्यात, दोन्ही गट आज आपण कंप्लीट करणार आहोत. आणि एक क्वार्टर फायनल जी बाकी आहे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची, ती क्वार्टर फायनल देखील पूर्ण होईल. चला, लोणीकंद आणि लोणावळा जास्त वेळ घेऊ नका प्लीज. टीम लिस्ट नंतर अपडेट करा, फास्ट या. लोणावळा संघाचे कॅप्टन आलेले आहेत. चला, लोणीकंद कॅप्टन या फास्ट. या फास्ट या 4 षटक क्रिकेट आहे. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचे हे सर्व संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळत आहेत. अजय आवळे सर, संजय भालेराव सर आणि पूर्ण संचालन समिती अध्यक्ष पप्पू शेटगरोड आणि उपाध्यक्ष सचिन सर ढवळे यांचं खूप चांगलं मार्गदर्शन स्पर्धेला मिळालंय. SDF सचिन ढवळे फाउंडेशन, SDM सचिन ढवळे मॅथ्स आणि अकॅडमी. ओके, तुम्हाला कॉल द्यायचा आहे. चला, लोणीकंदचे कॅप्टन देतील कॉल. अकॅडमी असा कॉल, आणि अकॅडमीच तुम्हाला पाहायला मिळते ऑन टॉस. तर नाणेफेक जिंकले टीम लोणीकंदने. निर्णय काय असेल? फलंदाजी करायची. या सीझनमध्ये आतापर्यंत संघाचा खेळ कसा राहिलाय? संघाचा खेळ मस्त राहिलाय. आता आमची फर्स्ट इथं टुर्नामेंटसाठी आलेलो आहे. टुर्नामेंटचं राहिलं बघा, मैदान खूप महत्त्वाचं असते कुठल्याही संघासाठी. मैदानाकडे पाहून काय वाटते? खेळपट्टी टर्फची आहे, नियोजन एकदम चांगलं आहे, ग्राउंड खूप चांगला आहे, एकदम भारी नियोजन केलेलं आहे. भारी खेळ पाहायला मिळेल. हो, 100%. तर क्षेत्ररक्षण करायचंय लोणावळा टीमला. कसं पाहिजे निर्णयाकडे? आम्ही तसं पण टॉस जिंकून फिल्डिंगच घेणार होतो. जसं पाहिजे तसं भेटले तर त्यांना कमीत कमी धावत थांबवायचा प्रयत्न करेल. तुम्हाला देखील तो प्रश्न की या सीझनमध्ये तुमच्या संघातला सर्वात प्रभावशाली खेळाडू कोण आहे, जो संघासाठी नेहमीच तत्पर असतो चांगला खेळ देण्यासाठी? संतोष सातकर यावेळेस चांगले मॅन ऑफ द सिरीज 3-4 वेळा त्यांनी घेतले, तर चांगला परफॉर्मन्स तो पण या ग्राउंडवर करेन अशी आम्हाला चांगली अपेक्षा आहे त्याकडे.
अपेक्षा कॅप्टनची असते पूर्ण करण्याची धमक खेळाडूकडे असायला पाहूया. दोन्ही कॅप्टनची अपेक्षा त्यांच्या संघाकडून चांगला खेळ देण्याची आहे. पाहूया तो खेळ होतोय का. लोणीकंद या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी निवडलेली आहे आणि लोणावळा संघाला करायचं क्षेत्ररक्षण. दोन्ही संघात शुभेच्छा आणि त्यावेळेस समालोचक कक्षामध्ये आपण हा tenniscricket.in वर आणि पुढील आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल प्रशांत आदवडे सरांचा. इट्स ऑल टू यू. थँक्यू. थँक्यू मनीष. जिच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता जिजाऊ ज्या महापुरुषाने हे देखणं स्वप्न सत्यात उतरवलं ते आमचे आराध्यदैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज. ज्या वारसदाराने देखणं स्वप्न खांद्यावरती घेतलं पेललं ते राजा छत्रपती शंभू महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा करून सिंहगडच्या अत्यंत सुंदर अशा मैदानावरती प्रहार प्रीमियर लीग 2025चा महासंग्राम रंगतो आहे. प्रहार प्रीमियर पात्र सामन्याचा दुसरा डाव. या मॅचमध्ये अप्रतिम असा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. त्याचबरोबर संख्यात्मक अभियोग्यता अंकगणित महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आपण पाहू शकता. सचिनजी ढवळे साहेबांचं फार मोठं योगदान आहे. निश्चितच या स्पर्धेच्या निमित्तानं बुद्धिमत्ता चाचणी आणि तर्क क्षमता असलेली पुस्तकं तुम्हाला उपलब्ध मिळतील. तलाठी भरती त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजचं शिवजयंती निमित्तानं रक्तदान शिबिराचं आयोजन. 500हून अधिक जणांचे रक्तदान. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन. फ्री सेमिनार आपण पाहू शकता दयानंद सभागृहामध्ये. सभेची धावांचं आव्हान आहे. वेळ अत्यंत महत्त्वाची. 12 वाजून 4 झालीत. तिसऱ्या सामन्याचा सुरुवात करण्याकरता अमोल पवार गोलंदाजी मार्कवरती. राहुल सातव एक तंत्रशुद्ध बॅटिंग करणारा बॅट्समन. अजिंक्य गोळे पुण्यनगरीचा असा खेळाडू त्यांनी प्रभावित केलेला आहे. पहिला चेंडू आखून टप्प्याचा परंतु पंच पहा पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. देशभरती कंट्रोल नाही आहे. जिंकण्याकरता आवश्यकता सभेच्या धावांचे पहिला चेंडू व्हाईट बॉल. मिस्टर इस्टानं सुरुवात झालेली आहे. धांदोरी स्पोर्ट धांदोरी आणि वाघुरीच्या दरम्यान बॅट आणि बॉलमध्ये द्वंद्व आपण पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले. इथे फ्लाइंग स्ट्रीप गली पॉईंट. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर. एक मिडॉपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. ऑन साईडला लॉंग ऑन सीमारेषेवरती. त्यानंतर डिस्क लेगमध्ये क्षेत्ररक्षक. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती अमोल पवार. अत्यंत महत्त्वपूर्ण षटक आहे. प्रहार प्रीमियर लीग 2025चा शानदार खेळ आपण पाहतोय. फटका सुंदर आहे. टायमिंग चांगलं आहे. या बला ऑफटॉमच्या बाहेरचा चेंडू वरती केला. जबरदस्त प्रहार. चेंडू जारी सीमारेषा पार. धाव मिळतील 6. षटकार. क्रीजचा वापर पहा काय केलाय. डीप इन द क्रीज जाऊन अप्रतिम फटकार. राहुलची ही ओळख आहे. अतिशय दर्जेदार बॅटिंग. नेत्रदीपक बॅटिंग करण्यामध्ये राहुल सातव या ठिकाणी वाकबगार आहे. शानदार स्ट्रोक आणि डीप इन द क्रीज. आपण टेनिस क्रिकेटचे बरेचसे खेळाडू आपण बघितलं. पारंपरिक पद्धतीनं हा क्रिकेटचा खेळ अशाच पद्धतीनं खेळा. एक तर आपटूनच्या बाहेर शपलून खेळायचं किंवा डीप इन द क्रीज जाऊन बॅकफुटला मॅक्झिमम बॅटिंग केली जाते. अजिंक्य गोळीवरती देखील आज कॅमेरा असेल. राहुल सातव 6 धावांना आपले इरादा स्पष्ट करतोय. पहिला चेंडू व्हाईट बॉल. त्यानंतर हा षटकार राहुल सातवच्या बॅटमधनं ज्याच्या नावावरती शतक देखील आहे. उलटा चेंडू स्वीप केलाय. चांगला फटका. चेंडू जाईल स्कोलेकच्या बादेशानं चौकार. यामध्ये कोणतं नाही दुमत. या चेंडूवरती राहुल सातवनं दाखवले आपली हुक चौकार. शानदार बॅटिंग. ऍक्शन रिप्लेमध्ये बघा काय घडलं होतं. अत्यंत सुंदर फटका. नेत्रदीपक बॅटिंग. उलटा चेंडूवरती खरपूस समाचार. या चेंडूवरती देखील केलाय जबरदस्त प्रहार. प्रहार प्रीमियर लीगचा जबरदस्त थरार. म्हणूनचा डबल बार. राहुल सातवचा पहा प्रहार. चेंडू सीमारेषा पार. 4 चौकार. अप्रतिम बॅटिंग. धावपलकावरती धावांचं ओक पडलं. धावसंख्या पोहोचली ती आता 11 वरती. षटक क्रमांक मैदानावरती सुरू आहे. पहिलं अमोल पवारवरती पलटवार. राहुल सातवचं तंत्र खूप चांगलं आहे. चांगला फटका. सुरेख पद्धतीने चेंडू ड्राईव्ह केला. खराब क्षेत्ररक्षण मिडॉन मध्ये. चेंडू सीमारेषेच्या पार जाणार का. यावेळी चेंडू सीमारेषा पार. सलग दुसरा चौकार. राहुल सातवच्या बॅटमधनं अमोल पवार वरती तो हल्ला करतोय. शानदार बॅटिंग. गोलंदाज आहे अमोल पवार. वरती राहुल सातवचा पलटवार. आणि आपण पाहतोय प्रहार प्रीमियर लीगचा अद्भुत थरार. शानदार बॅटिंग राहुल सातव कडून. काय बॅटिंग केलेली आहे. अमोल पवारच्या या षटकात मॅन्डेटरी पाऊल मध्ये आपण बघितलं तर 15 धावा. बिनीचा फलंदाज आहे राहुल सातव. 1 षटकार 2 खणखणीत चौकार. तो घेतोय व्यक्तिगत 14 या धावसंख्येवरती.
स्लोबर नेट टप्पा ऑफ टर्मच्या बाहेर लवकर या ठिकाणी रीड केला होता. पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगला चेंडू अमोल पवार यांचा वेगात केलेला बदल तो देखील महत्त्वाचा आहे. परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि ज्यावेळेला वेगावरती स्वार झाला गोलंदाज अमोल पवार त्यावरती आक्रमण केलं, हल्ला केला राहुल सातवनं आणि त्यामुळे अमोल पवारचा एक चांगला चेंडू आपण बघितला आहे. आकुटबद्ध चेंडू, खांद्यांचा वापर, वैविध्यपूर्ण गोलंदाजी मैदानावरती पहिल्या षटकाचा खेळ. 5 चेंडू 15 धाबा धावपलकावरती आहेत. 2 चेंडूवरती सुंदर गोलंदाजी. इथे आपल्या खांद्यांचा चांगला वापर केलाय. बी करमरकर नेहमी सांगायचे की आपटबार तुम्हाला चांगला टाकता आला पाहिजे. हा आपटबार होता, हा चांगला फुटला, बॅट्समनला नाही कळला. शानदार गोलंदाजी करत असताना मैदानावरती राहुलला 7 विरुद्ध कमबॅक करत असताना अमोल पवार. शेवटचा चेंडू शिल्लक आहे मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. धावपलका धाबा 15. आकुटबद्ध चेंडू आहे, वाट बघितली आहे आणि त्यानंतर वाट लावले. 1 बाउन्स चेंडू सीमार शपार. आणखीन एक दर्जेदार चौकार राहुल सातवच्या बॅटमधनं. अफलातून बॅटिंग करत असताना राहुल सातव. राहुलची बॅट चमकते मैदानावरती, राहुलची बॅट तळपते मैदानावरती. बघा काय घडलं होतं. पुन्हा एकदा वेगामधला बदल, स्लोवरून टाकण्याचा प्रयत्न केला. लेग स्टंपवरचा चेंडू आहे, आखूड टप्प्याचा भरपूर मिळाला वेळ आणि त्यामुळे या चेंडूवरती आक्रमण करत असताना आखूड टप्प्याचा चेंडू पूल केलाय. टायमिंग चांगला आहे. चेंडू आकाशात आहे, चेंडू ढगात आहे आणि आता बॅट्समन या ठिकाणी रंगात आला. अप्रतिम फटका, बॅकफुटनं जाऊन बॉडी रोल केलेली आहे. अगदी उसळी घेणारा चेंडू होता, वेग फारसा नव्हता, वेळ मिळाला त्याचा फायदा घेत एक दर्जेदार फटका राहुल सातवच्या बॅटमध्ये. बिनीच्या बॅट्समनने या ठिकाणी आपल्या पावलपेच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग केली, दर्जेदार बॅटिंग केली, नेत्रदीपक बॅटिंग केली राहुल सातवनं. तो खेळतोय 18 वरती धावपलका दबा. वाघोली संघ 19 बिनबाद 19. बिनीच्या बॅट्समन राहुल सातवनं बिनधास्त बॅटिंग. अजिंक्य गोळेला संधी नाही मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आता सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवरती 44 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. ललित षटक अत्यंत महत्वाचं आहे. धावपलका धाबा 19. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकात अगदी तोडफोड केले राहुल सातवनं. छान सुरुवात करून दिले अजिंक्य आणि आता राहुलमध्ये एक चर्चा होते. बघूया काय प्लॅन असेल. राहुल अजिंक्यला सांगतोय तू विकेटवरती उभा राहा, बाकीचे काम मी बघतो. राहुल सातवला सुरुवात चांगली मिळाली. जशी आपण बघितलं नदीला झऱ्याची आवश्यकता असते तशा पद्धतीनं डावाची सुरुवात देखील महत्त्वाची आहे. बघा स्टेअर चेंडू केला. प्लॅन आज आहे अजिंक्य गोळे जास्तीत जास्त स्ट्राईक राहुल सातवला देणार आहे. थोडंसं फंबल देखील झालंय, धाव देखील घेण्याचा प्रयत्न केला राहुल सातवनं परंतु अजिंक्य गोळे यावेळेला तयार नाही. एकाच धाब्यावरती समाधान. धावपलका धाबा 20 आहेत. 44 धावांचं आव्हान आहे. ललित चौधरी हा एक असा खेळाडू आहे त्याने देखील व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपली दमदार कामगिरी केलेली आहे आणि त्यामुळे दबाव त्याच्यावरती निश्चित आहे. पण दबावाला झुगारून चांगली कामगिरी, दर्जेदार कामगिरी, चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरती करावी लागेल. रिक्वायर्ड रन रेट 8.12चा, करंट रन रेट 17च्या वरती. ऑफटमच्या बारदा चेंडू टप्पापर्यंत खूपच पळतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने केलाय. धावपल करतोय, धाबा होत आहेत 21. षटक क्रमांक 2, 44 धावांचं आव्हान. एरिया वाईज क्रिकेट रजिस्ट्रेशन आपण सातत्यानं पाहिलंय आणि त्यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. पुणे जिल्हा क्रिकेट नियामक मंडळाचं अप्रतिम काम. धावपलका धाबा 21. ऑफटमच्या बारदा चेंडू पुन्हा एकदा पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आणि आता इथे चॅलेंज केलं जाते का ते पाहूया परंतु रिव्ह्यू नाही आहे. 4 षटकांचा सामना. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन फायनल डिसिजन असणार आहे. राहुल सातव 18 वरती 2 चेंडूवरती आउट ऑफ द स्टंप गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला ललित चौधरी आणि चेंडू बळत आहेत. ॲक्च्युअल रिप्लेमध्ये जर आपण बघितलं तर टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून पाहायला मिळेल. चेंडू वळत आहेत, गिरकी घेत आहेत परंतु दिशेवरचा कंट्रोल अतिशय महत्त्वाचा आहे. ललित चौधरी हुकमाचा एक्का आहे. धानोरी स्पोर्ट धानोरी संघासाठी. वाघोळी संघाखंड आघाडीच्या फलंदाजांनी शानदार सुरुवात केली. पहा क्रीजचा वापर आपण या ठिकाणी पाहू शकता. ऑफटमच्या खूपच बाहेर असलेला चेंडू वळतोय, गिरकी घेणारा चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने केलाय. अगदी जी लाईन आहे व्हाईट लाईनच्या अगदी बाहेर जातोय चेंडू. प्रयत्न चांगला आहे. आता इथे आपण बघितलं तर ललितचा प्रयत्न चांगला आहे. बरं टेंगरे बेस्टच्या मागे सुरुवात अप्रतिम करून दिली होती. धावपलका धाबा 22 आहे. षटक क्रमांक 2 ललित चौधरी गोलंदाजी मार्कवरती. टेंगरे सरकारच्या स्पर्धेमध्ये 10 वर्षापूर्वी या ललित चौधरीनं प्रभावित केलं होतं. अप्रतिम कामगिरी केली होती, गाजवली होती स्पर्धा. भरतदादा टेंगरे त्या स्पर्धेचे आयोजक आपण सध्या यष्टांच्या मागे पाहू शकता. ऑन साईडला स्वीप करायचा. अप्रतिम गोलंदाजी, वैविध्य आहे याच्याकडे.
शानदार गोलंदाजी करत असताना ललित चौधरी. हा ऍक्शन रिप्ले पहा टेनिस क्रिकेट .in वरती. प्रहार प्रीमियर लीग मध्ये अप्रतिम गोलंदाजी, चांगला टप्पा, अचूक टप्पा होता. इथे चेंडू बळला, ऑन साईडला स्वीप करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. यष्टीरक्षक यष्टांच्या मागे निश्चे टपून पावलेला भरत टिंगरे आपल्याला पाहायला मिळतात. अप्रतिम गोलंदाजी करतोय. हा फटका चांगला नव्हता राहुल सातवचा. चेंडू रीड करता आलेला नाहीये, त्यामुळे बॅट्समन चांगला आहे. प्रहार प्रीमियर लीग 2025चा रणसंग्राम, महासंग्राम, शानदार खेळ. 44 धावांचा आव्हान. ललित चौधरीचे षटक इव्हेंट पूल होणार अशी शक्यता वाटते. पहिल्या चेंडूवरती आपण बघू शकता 1 धाव ती घेतली होती अजिंक्य कोळेने. त्यानंतर 2 चेंडू व्हाईट बॉल, त्यानंतर बीट केले. गोलंदाजी मार्फत ललित चौधरी पुन्हा एकदा सज्ज असते. राहुल सातव 18 वरती घेतोय. 7 चेंडूंना सामोरं गेले. रिव्हर्सिव्ह खेळायचा होता, चेंडू बॅटवरती नाहीये, इथे धोका होऊ शकतो. संधी होती, फ्लॅग स्लिपला क्षेत्ररक्षक आहे. थ्रो चांगला झाला, परंतु भरत टेंगरे यष्टांच्या पुढे उभे आहेत, त्यांना मागे उभं राहायचं होतं. बघा काय घडलं होतं. रिव्हर्सचा फटका, पुन्हा एकदा चेंडू बगैरकी घेतोय, खूप सुंदर पद्धतीने कट होतोय. क्षेत्ररक्षण दर्जेदार झालंय, परंतु इथे गॅदर करताना झाली चूक. जर यष्टांच्या मागे भरत टेंगरे उभे असते तर निश्चितच इथे धोका होता. संधी होती, सुवर्ण संधी होती, त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. धावपल करता 23, जिंकण्याकरता 44 धावांचं आव्हान आहे. सामना अत्यंत महत्वाचा आहे. आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ झालाय. 15 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरता. शोएब आमच्या बरोबर आहे, स्कोरिंगचं अचूक काम करतात. करंट रन रेट 15.33, रिक्वायर्ड रेट 8चा आहे. गोलंदाजी मार्फत ललित चौधरी. रिव्हर्सचा फटका, पुन्हा एकदा तितकंच चांगलं टाइमिंग नाहीये. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव पूर्ण होणार आहे. एकेरीने धावसंख्या पडते. राहुल सातव पुन्हा एकदा आलाय स्ट्राईक रेडला. अजिंक्य कोळे 2 वरती घेतो. ही भागीदारी आहे. आतापर्यंत बेनीच्या फलंदाजांनी एकूण 24 धावांची भागीदारी रचली. एकूण चेंडूंचा बेसिकल 10 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 24 चेंडूंचा खेळ आहे, म्हणजे 4 षटकांचा खेळ. रिक्वायर्ड रेट 8.1चा. धानोरी स्फोट, धानोरीचा संघ गोलंदाजी बाहेर करतो. एका विकेटच्या शोधात ललित चौधरी आहे. ही भागीदारी डोकेदुखी ठरणार का, हा प्रश्न आहे. एकाच्या छोट्याशा टेंडगेचं रूपांतर वडव्यात होण्याआधी ती विझवायची असते. नाही विझवली तर मात्र होत्याच नव्हतं होऊन जाऊ शकतं. फटका चांगला आहे, जबरदस्त आहे, शानदार टायमिंग. चेंडू सीमारेषा पार. या चेंडूवरती धावा मिळतील 6. षटकार राहुल सातवच्या बॅटमधनं तंत्रशुद्ध फटका. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, ओव्हर पिच, त्यावरती हा फटका सजवलाय. टायमिंग चांगलं आहे, दर्जेदार. उत्तर सडेतोड, सुरू झाली तोडफोड. राहुल सातव 3 चौकार 2 षटकार. धावसंख्येला येतोय आकार. धावसंख्या 30 वरती पोहोचले. 13 चेंडू 13. समीकरण आपल्या स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळेल. हा फटका चांगला होता, फ्रंट फुटतोय खेळ आहे. बॅट आपण मिडल ऑफ द बॅट खेळ आहे. अतिशय दर्जेदार टायमिंग, शानदार स्ट्रोक. एक्सलंट बॅटिंग बाय राहुल सातव. जिंकण्याकरता 13 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. ओव्हर पिच चेंडूवरती तुटून पडला राहुल सातव. बॅकफुटला गेलाय, कट करण्याचा प्रयत्न. गिरकी घेणारा चेंडू आहे. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. 12 चेंडू 13. सामना रंगतदार आहे, सामना रोमर्चक आहे. या सामन्यामध्ये मजा येणार. 2 षटकाचा खेळ, 15ची सरासरी, 30 धावा धावपल करते. 12 चेंडू 13 धावांचं आव्हान आहे. जिंकायचं म्हटलं तर योग्य तो वेळेला योग्य तो पत्ता बाहेर काढणं गरजेचं असेल. वेळ चुकून गेली तर हुकमाचे 1 सुद्धा वाया जातील. इथे कर्णधार देखील आपला निर्णय घेणार आहे. वेळ जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. धानोरी स्फोट, धानोरी आणि वाघोडीच्या दरम्यान एक चांगलं द्वंद्व प्रेक्षकांना पाहायला मिळते. राहुल सातव खेळतोय 24 वरती. चेंडूंना सामोरं गेलाय. अजिंक्य कोळे 2 वरती खेळतोय. रिक्वायर्ड रेट 6.50चा आहे. बघू या सामन्यामध्ये आणखी काही नाट्य शिल्लक आहे का. प्रेक्षकांना निश्चितच चांगले सामने बघायचे आहेत, रोमर्चक सामने बघायचे आहेत. आणि त्यासाठी टेनिस क्रिकेट .in वरती देखील प्रेक्षकांची संख्या वाढलेली आहे. सातत्यानं चांगला उदंड प्रतिसाद इथे मिळतो आहे. आणि दर्जेदार खेळ, प्रेक्षक दर्जेदार खेळ या ठिकाणी पाहतायत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज असेल. आपल्या कोट्यातलं पहिलं आणि संघाचं 30 षटक. 12 चेंडू 13 धावांची आवश्यकता. टेनिस क्रिकेट .in वरती अतिशय सुंदर असा खेळ आपण पाहतात. थँक्यू टेनिस क्रिकेट .in. सुरेख पद्धतीने बॅटिंग करत असताना अजिंक्यला रोल माहिती आहे काय करायचं आहे. राहुल सातवला जास्तीत जास्त बॅटिंग द्यायची आहे. आता दुसऱ्या बाजूला धानोरी स्फोट, धानोरीला राहुल सातवचं विकेट घ्यायचं. हे युद्ध आहे मैदानावरती. हा रणसंग्राम मैदानावरती आहे. आता ज्या पद्धतीने पाहू शकता, उन्हाचा चढलाय पारा, अंगातून निघतात घामाच्या धारा. अपेक्षांचं ओझं खांद्यावर ठेवून चेंडूवरती या ठिकाणी अर्जुनासारखी नजर ठेवावी लागेल. बघूया काय घडतंय मैदानावरती.
31 धाबा धापलकावरती आहेत. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 धाबांची आवश्यकता. राहुल सातव ऑन स्ट्राईक. रिव्हर्सचा फटका. टायमिंग चांगलं आहे. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डॉट चेंडू सामन्याचं चित्र बदलेल का? हा डॉट चेंडू बॅट्समनच्या मनामध्ये एक छोटीशी भीती निर्माण करेल का? विजयाची आशा आणि पराभवाच्या भीती यामधलं आता जे वेळ आहे ती महत्वाची आहे. याच दरम्यान रोमहर्षक सामना सुरू आहे आणि स्पर्धेचे जनक, स्पर्धेचे उद्घाटक सचिनजी ढवळे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. सर, आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आता सध्या उपाध्यक्ष म्हणून एक फार मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती. आखूटापर्यंत चेंडू आहे. बॅट फिरली गरगर, चेंडू गेला वरवर आणि आता चेंडूदार सीमारेषा पार. षटकाराने सचिनजी ढवळे साहेबांचं स्वागत देखील झालेलं आहे. राहुल सातव पोचला 30 वर. दबावाला झुगारून अप्रतिम या ठिकाणी बॅटिंग. पुन्हा एकदा क्रीजचा वापर आणि सुंदर पद्धतीनं चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं पूल केलाय. पॉवरफुल आहे. चेंडू जाईल या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेनं. षटकारा करता 6 धाबांकरता सुंदर बॅटिंग राहुल सातव कडून. वाघोळीचा वाघ मैदानावरती डरकाळी फोडतोय आणि तो डोकेदुखी ठरतोय इथे आता प्रतिस्पर्धी संघाला. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांच्या बाजूला बळतील. हात करतील समांतर. धावा येतील अवांतर. धापलकावरती धाबा वेगाने वाढतायत. षटकाराला 38 धाबा धापलकावरती. त्यानंतर मिस्टर इस्ट्रा रिक्वायर्ड रेट जो 6च्या वरती होता आणि प्रेशर रिलीज करणारा फटका आपण राहुल सातवच्या बॅटमधनं बघितलं. 12 चेंडूमध्ये त्यानं 30 धाबा ठोकल्या आहेत. 38 धाबा धापलकावरती. 3.33च्या सरासरीनं तुमचं उद्दिष्ट तुम्हाला पूर्ण करायचंय. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईड यॉर्कर आहे. थोडा उशीर झालाय. या मॅच मध्ये आपण बघितलं तर उशीर यॉर्कर टाकण्याकरता झालाय. यॉर्कर तुम्हाला लवकर हाताळायचे होते. स्लोवर तुम्हाला लवकर हाताळायचे होते. हे वैविध्य तुम्हाला अगोदर या ठिकाणी दाखवतो. फॉलो खूप चांगले केले. अगदी सटीक यॉर्कर आपल्याला बघायला मिळाला. शानदार गोलंदाजी अनुरागकडनं देखील आपल्याला पाहायला मिळते. अनुराग आपल्या पोलिंग मार्फत धाबा 38 आहेत. जिंकण्याकरता 44 धाबांचं आव्हान आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कट केला. क्षेत्ररक्षक झेल सोडतोय. बाबा, झेल सोडलायस की मॅचेस सोडलायस ते आता कळेल मैदानावरती. 44 धाबांचं आव्हान राहुल सातवला. तुम्ही या ठिकाणी नशिबाची साथ मध्ये जीवदान दिलं गेलेलं आहे. हा कट केलेला होता. चांगला फटका होता. क्षेत्ररक्षक इथे आहे. शत्रू रचला गेला. प्लॅन सक्सेसफुल होणं गरजेचं होतं, परंतु खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा राहुल सातवला मिळणार आहे. प्रहार, पलटवार आणि गोलंदाजाला शिकार करणं गरजेचं आहे. शिकार केली तर तुम्ही मॅचमध्ये कमबॅक करू शकता. 39 धाबा धापलकावरती वाघोळी. हा फटका पहा. गुडगा टेकला आणि षटकार ठोकला. जिंकण्याकरता या ठिकाणी आवश्यकता 44 धावांची. षटकार ठोकला. सामना पण संपला. खेळ खल्लास. इथे वाघोळी संघानं हा सामना जिंकलाय आणि अजिंक्य गोळे किती थांबणार? शांत बसायला तो कुठे संत आहे. राहुल सातव या सामन्याचा गेम चेंजर खेळ ठरतोय. 1 षटक 14 धाबा आणि 14 चेंडूमध्ये त्याने ठोकल्या 32 धाबा. काय भावा बॅटिंग केलेस राहुल सातव. अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन राहुल सातव. आपण डगॉटमध्ये जायचं नाहीये. हस्तांदोलन करायचंय आणि सरळ प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. राहुल सातव, आपल्याला विनंती आहे, दोन्ही संघ हस्तांदोलन करतील. त्याचबरोबर पुढचा सामना टॉस झालेला आहे, तर चला क्षेत्ररक्षण आपण सजवायचं. जास्त वेळ घेऊ नका. वेळ वाचवा. 12:21 झालेली आहेत. राहुल सातव या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू आहे. राहुल सातव, आपण बॅट घेऊन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. डगआउटच्या दिशेने जायचं नाहीये. भरत टिंगरे 20 धाबा. आज कौशल 14 धाबा नॉट आउट राहिला. अनुराग नॉट आउट 6 वरती. राहुल सातव आज अप्रतिम बॅटिंग, क्लास बॅटिंग केले. 32 धाबा त्यानं डोकल्या 14 चेंडूमध्ये. अजिंक्य गोळेच्या नॉट आउट 9 अर्थात या बिनीच्या फलंदाजांनी बिनतास बॅटिंग करत सामना जिंकला. वाघोली अभिनंदन. त्याचबरोबर मी विनंती करेन, पुढचा सामना लगेच आपण मैदानावरती यायचंय लाईनमध्ये. आणि या ठिकाणी वाघोलीचा शेर अर्थात राहुल सातव 32 धाबा त्याने टोकले 14 चेंडूमध्ये. तर राहुल, तुम्ही बॅट घेऊन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय पुढच्या सामन्यासाठी. चला लगेच मैदानावरती व्यासपीठावरती आपण पाहू शकता सचिनजी ढवळे साहेबांचं आगमन झालंय. आमच्यासाठी सर्वांसाठी ते दिल की धडकन आहेत आणि ते या ठिकाणी दाखल झाल्यानंतर राहुल सातवनं षटकाराने त्यांचं स्वागत केलं होतं. नरेश ढोंबे या ठिकाणी आता लगेच जॉईन होतात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्याचबरोबर मान्यवर असतील आणि या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू वाघोली 1/10 विकेट वाघोली.